अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। नाही, प्रश्नच नाही। दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत, आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही, त्यांनी तर मान्यच केलाय। म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही। म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत, त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार, या सगळ्यांना दिलासा द्यावा। नेमका या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहित नाही, मग भाडेवाढ केली कोणी? आणि काय म्हणजे मला वाटतं की ही सगळी खाती अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात, असा त्याचा अर्थ होतो काय? म्हणजे हा सगळा सरकारमध्ये चाललेला मला वाटतं पोरखेळच आहे आणि ही गंमत जम्मत जी असते तशी गंमत जम्मत सरकारमध्ये चालली की काय असं आता वाटायला लागलं। कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करेल? ते कारवाईसाठी पात्र नाहीत का?